नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे पेव फुटलेल्या काळात मराठी माध्यमांच्या दिग्रस येथील दिनबाई शाळेने राखली उज्ज्वल यशाची परंपरा. नुकत्याच लागलेल्या 10वीच्या बोर्ड परीक्षा निकालामध्ये स्थानिक मराठी माध्यमांच्या दिनबाई शाळेने 112 वर्षापासून 10वीच्या निकालामध्ये आपली उज्ज्वल परंपरा कायम राखली असून परीक्षेस प्रविष्ट 322 विद्यार्थ्यांपैकी 286 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 30 विद्यार्थ्यांना 80% जास्त गुण प्राप्त झाले. त्यापैकी 11 विद्यार्थ्यांना 90% जास्त गुण प्राप्त आहेत. प्रथम 3 येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अनुराग साहेबराव इंगोले 99%, समर्थ राजू वैद्य 98.20% व धीरज नरेश सलगर 96.20% गुण प्राप्त झाले. तर सोहम कोल्हे 95.80%, प्रथम दुधे 94.80%, अथर्व दुधे 93%, सार्थक दुधे 92.40%, कन्हैया मानतुट्टे 92.40%, अंशुल झळके 92.40%, गौरव मेथडे 91.40%, प्रतीप गंगाळे 91.60% असे गुण विद्यार्थ्यांनी प्राप्त केले. दिनबाई शाळेचा निकाल 88.81% लागला. उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे दिनबाई संस्थेच्या अध्यक्षा मीनाताई चंद्रशेखर पाटील, सचिव सुहास विजयराव महिंद्रे, समस्त संचालक मंडळ तसेच दिनबाई विद्यालयाचे प्राचार्य शशी किरण कुंडकर, पर्यवेक्षक तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी खूप खूप अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी दिनबाई विद्यालयामधून प्रथम आलेला अनुराग साहेबराव इंगोले याने आपल्या भावना व्यक्त केल्या. माझे नाव अनुराग साहेबराव इंगोले आहे. मी आपल्या दिग्रस शहराच्या नामांकित दिनबाई विद्यालय दिग्रस येथील विद्यार्थी आहो. मी यावर्षी इयत्ता 10वी मध्ये शिकत होतो. काल 10वीचा बोर्डचा निकाल लागला, त्यामध्ये मला 99% गुण मिळालेले आहे. मी माझ्या या अभूतपूर्व यशाबद्दल खूप आनंदी आहो, कारण मला माझ्या मेहनतीचे फळ मला मिळालेले आहे. मी या यशाचे श्रेय माझी संपूर्ण दिनबाई शाळा, माझे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, माझे वर्ग शिक्षक आणि इतर सर्व शिक्षक शिक्षिका ज्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केले, माझे आई वडील आणि माझा मोठा दादा, या सर्वांना मी माझ्या यशाचे श्रेय देतो. जे विद्यार्थी यावर्षी 10वीची बोर्डची परीक्षा देणार आहे, अर्थातच माझे लहान भाऊ बहीण, त्यांना माझं एवढंच सांगणं असेल की तुम्ही सतत मेहनत करत राहा, सतत परिश्रम करत राहा. जर तुम्ही तुमचा दररोजचा अभ्यास दररोजच पार पाडला आणि सर्व गोष्टी नीट समजून घेतला तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. मला मोठे होऊन एक अभियंता बनायचे आहे. धन्यवाद.